दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कसबा वाळवे, जिल्हा परिषद मतदारसंघ कोल्हापूर, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व पशुसंवर्धन समिती सदस्य, अध्यक्ष राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समिती, गटनेते जिल्हा परिषद शिवसेना. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच खाजगी क्षेत्रातील उच्च दर्जाच्या परंतु महागड्या आरोग्य सेवांचा लाभ शासकीय आरोग्य संस्थेमार्फत मोफत मिळावा या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्ये 11 ठिकाणी डायलिसिस सेंटर व 7 ठिकाणी MRI सेंटर सुरू करण्यात येत असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 11 वाजता या डायलिसिस व MRI सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये डायलिसिस सेंटर कोल्हापूर ग्रामीण रुग्णालय मुरगुड, यवतमाळ उपजिल्हा रुग्णालय दारवा, बीड उपजिल्हा रुग्णालय केज, नाशिक ग्रामीण रुग्णालय इगतपुरी, जळगाव ग्रामीण रुग्णालय रावेर, सोलापूर ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा, सातारा ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी, सिंधुदुर्ग उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ठाणे ग्रामीण रुग्णालय बदलापूर, गडचिरोली उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा व रत्नागिरी उपजिल्हा रुग्णालय दापोली या 11 आरोग्य संस्थांमध्ये तसेच MRI सेंटर जिल्हा रुग्णालय भंडारा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, धाराशिव, हिंगोली व परभणी या 7 आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.